सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. काल संध्याकाळी एक महत्त्वाचा विषय म्हणजे सीपी मुंबईची जी काही प्रतीक्षा यादी आहे, म्हणजे अंतरिम प्रतीक्षा यादी सांगतोय, अंतरिम बोलतोय, म्हणजे वेटिंग लिस्ट जी आहे ती लागलेली आहे. एकंदरीत तिन्ही घटकाची, ज्याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल असेल, चालक असेल आणि कारागृह असेल, या सगळ्याची वेटिंग लिस्ट ही प्रॉपर लागलेली आहे. त्याच्या आधी सुद्धा अंतरिम जो काही निकाल होता, ती निकाल लिस्ट जी आहे ती सुद्धा लागलेली होती, ती तुमच्यापर्यंत पोहोच झालेली होती. त्यानंतर गुलाल आणि सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. त्यानंतर मग आता खूप महत्त्वाचं म्हणजे अंतरिम जो काही वेटिंग लिस्ट आहे ती सुद्धा लागलेली आहे काल संध्याकाळी लेटमध्ये. आज दिवसभर बिझी असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचता आला नाही, पण आता कोचिंगला जायच्या अगोदरच एक 15-20 मिनिटं वेळ होता, तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोस्ट करूनच मग जायचं ठरवलं. आता पूर्ण विश्लेषण देतोय की कशा पद्धतीने अंतरिम लिस्ट आहे, त्याच्यामध्ये किती किती मुलं आहेत, किती जागेसाठी किती वेटिंग लिस्टला मुलं ठेवलेले आहेत, कशा पद्धतीने एकंदरीत तिन्ही घटकासाठी किती जागा होत्या आणि तिन्ही घटकासाठी एकंदरीत किती मुलं वेटिंग लिस्टला ठेवलेले आहेत. जसे की 21ला ठेवलेली होती 8,000 मुलं, जसं त्याच पद्धतीने आता सुद्धा किती मुलं आहेत हे तुमच्यापर्यंत आता पोहोच करणार आहे. सो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि त्याच पद्धतीनं चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला आता लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीनं सगळी इन्फॉर्मेशन आधी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जाईल. तर वेटिंग लिस्ट जी आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि ती लिस्ट आहे त्या सगळ्यांनी बघून घ्यायचं आहे. तर पहिली गोष्ट खूप महत्त्वाची की तिन्हीच्या तिन्ही GR विश्लेषण न करता एकच GR सेमच पद्धतीने आहे, फक्त याच्यामध्ये चालकचे वेगळे आहे, कारागृहाचं वेगळं आहे, एवढ्या पद्धतीने, आणि फक्त आकडे चेंजेस, बाकी सगळं सेमच आहे. त्यामुळे फक्त तुम्हाला एकच GR विश्लेषण करतोय, शिपायाचा, पोलीस कॉन्स्टेबलचा, आणि बाकी सगळे सेमच आहेत. पण चालकचा आणि कारागृहाची किती जागा होत्या आणि किती वेटिंग लिस्ट ठेवलंय, आणि जर याच्याबद्दल जर तुम्हाला आक्षेप असतील तर कशा पद्धतीने आक्षेप घ्यायचा आहे हे पण थोडक्यामध्ये तुम्हाला मी आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवट पण बघायला विसरू नका. तर पोलीस आयुक्त कार्यालय, जे की मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 बद्दल आहे, तिथून लक्षात ठेवा. दिनांक 12/2/2025 हा GR आहे. विषय बघा खूप महत्वाचा, की मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 तात्पुरती अंतरिम प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत. अंतरिम आणि अंतिम यातला पहिला सांगतोय. पहिल्या महाराष्ट्राला आपण फरक समजावून दिलेला आहे. अंतरिम आणि अंतिम यातला फरक लक्षात ठेवायचा. अंतरिम म्हणजे काय, याच्यामध्ये अंतिम लिस्ट लागूपर्यंत चेंजेस होणार, आणि चेंजेस होण्याचा अधिकार किंवा करण्याचा अधिकार हा डिपार्टमेंटला आहे, एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे एखाद्या मुलग्याचं चुकून जाणून बुजून नाव राहिलं असेल, आऊट झाला असेल, इन राहिला असेल, किंवा एखाद्या कोर्टाचा निर्णय पेंडिंग असेल त्याच्यावरती जर आला, तर त्याच्यामध्ये त्याच्या निर्णयानुसार त्याच्यावरती चेंजेस करणं हा डिपार्टमेंटला भाग असेल. सो अशा पद्धतीने आता अंतरिम निवड यादी पण होती आणि अंतरिम प्रतीक्षा यादी सुद्धा आलेली आहे, जी तुमच्यापर्यंत आता विश्लेषण करणार आहोत. तर अशा पद्धतीने मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 करता 2,572 रिक्त असलेल्या पदांसाठी दिनांक 19/7/2024 ते 16/9/2024 या कालावधीत मैदानी चाचणी प्रक्रिया घेण्यात आली असून लेखी परीक्षा दिनांक 12/1/2025 रोजी घेण्यात आली आहे. NCCC प्रमाणे प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना शासन निर्णयाद्वारे अधिकचे 5 गुण बोनस म्हणून देण्यात आले असून एकंदरीत गुणांचा तक्ता संदर्भ क्रमांक 2 अन्वये mumbai-police.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. हे होतं पाठिंबाची हिस्ट्री, पेपर कधी झाला, काय झालं, फिजिकल कधी होतं, वगैरे वगैरे सगळी इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि NCCC जे आहे त्याचे 5 मार्क ऍडिशनल पकडून ही मुलांची प्रतीक्षा यादी आहे, जी याच्यासोबत जोडलेली आहे, त्यांनी सांगितलं आहे. आता दुसरा मुद्दा खूप महत्वाचा, तर महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश सुधारित नियम 2022 नुसार शासन परिपत्रक दिलेलं आहे, त्याच्यामध्ये क्रमांक सुद्धा आणि शासन निर्णय सुद्धा दिलेला आहे. त्या संपूर्ण शासन निर्णयानुसार शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार मुंबई पोलीस शिपाई पदांच्या मैदानी चाचणी व लेखी परीक्षांमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या एकंदरीत गुणांच्या व जन्मदिनांकाच्या आधारे सामाजिक व समांतर आरक्षणाच्या नियमांचे पालन करून तात्पुरती अंतरिम प्रतीक्षा यादी mumbai-police.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. याच्या आधी पण सांगितलं होतं की वेटिंग लिस्ट लागणार असेल किंवा वेटिंग लिस्ट कधी घेतात, कशा पद्धतीने घेतात, एका मार्कावरती किती मुलं असू शकतात, मुलांमध्ये कॉम्पिटिशन कशा पद्धतीने असतं, किंवा समान मार्क असल्यानंतर कशा पद्धतीनं जे काही सामाजिक आणि समांतर आरक्षणाचे सेवा प्रवेश नियम आहे याच्यानुसार त्याच्यामध्ये कशा पद्धतीने चेंजेस असतात, कशा पद्धतीने रूल्स आहेत, हे सगळं पाठीमागे सांगितलेलं आहे. सगळं समोर काय म्हणतो त्याच पद्धतीने यांनी याच्यामध्ये नमूद केलेलं आहे, लक्षात ठेवायचं. सो अतिशय ऑथेंटिक चॅनल आहे, अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला यापुढेही मिळणार आहे. पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर या पद्धतीनं सदर तात्पुरती अंतरिम प्रतीक्षा यादी ही निव्वळ कागदपत्र पडताळणीच्या तसेच इतर प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून तयार करण्यात आलेली आहे. सदर तात्पुरती अंतरिम प्रतीक्षा यादीबाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास दिनांक 12/2/2024 रोजी रात्री 21 म्हणजे रात्री 9 वाजल्यापासून ते 13/2 म्हणजे आज रात्री 21 पर्यंत, म्हणजे आज रात्री 9 वाजेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, तर ह्या वेटिंग लिस्टवरती काय आक्षेप असतील तर तुम्हाला आक्षेप घ्यायला सांगितलेलं आहे, लक्षात ठेवायचं. यासाठी desk9recruitcell.mahapolice.gov.in या ईमेल आयडी वरती त्यांना आक्षेप नोंदवायला सांगितलेलं आहे. ज्यांना आक्षेप असेल त्यांनी
काल संध्याकाळपासून ते आज संध्याकाळी 9 वाजेपर्यंत तुम्ही आक्षेप घेऊ शकता, याची नोंद घ्यायची आहे. दिनांक 13/2/2025 रोजी रात्री 9 वाजल्यानंतर प्राप्त होणाऱ्या ईमेलवर विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे 9 नंतरचे जे काही ईमेल असतील त्याच्यावरती कोणत्याही पद्धतीने विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यायची म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. नितीन पवार सर, पोलीस उप आयुक्त मुख्यालय 2, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांचे कार्यालय यांच्या अध्यक्षतेखाली हा जो काही GR आहे वेटिंगचा, तो बाहेर पडलेला लक्षात ठेवायचं. खूप दिवस झाला मुलांचे प्रश्न होते की सर वेटिंग लिस्ट कधी लागणार, वेटिंग लिस्ट कधी लागणार, की लागणारच नाही वगैरे वगैरे. टप्प्याटप्पे आहेत. सो स्लोली सगळ्या गोष्टी होत राहतील, याची नोंद घ्यायची आहे. 2-4 दिवसाच्या अंतरावरती स्टेप बाय स्टेप ह्या गोष्टी होत राहणार, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं अतिशय महत्वाचा विषय जो होता त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की CP मुंबईचे जे काही पोलीस कॉन्स्टेबल असेल, कारागृह असेल आणि चालक असेल, सेम याच पद्धतीने GR आहे. आता हे 2572 जागा होत्या कॉन्स्टेबलच्या आणि 2572 जागेसाठी तब्बल 3380 मुलं जे आहेत, मुलं मुली ही प्रतीक्षा यादीमध्ये आहेत. 3380 मुलं ही प्रतीक्षा यादी आहेत पोलीस शिपाईसाठी. सेम चालकसाठी सेमच GR आहे, सेमच GR आहे. याच्यामध्ये वाचून दाखवत नाही कारण तेवढा वेळ नाहीये. समजा का म्हणते चालकचं पण सेमच GR आहे. चालकसाठी तब्बल 917 जागा होत्या आणि एकंदरीत 1376 मुला मुलींना वेटिंग लिस्टवरती ठेवलेलं आहे, ज्यांचे सिलेक्शन झालेलं आहे वेटिंग लिस्टसाठी. आता कारागृहासाठी एकंदरीत 717 जागा होत्या आणि एकंदरीत 1097 मुलांना वेटिंग लिस्टसाठी ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने हे 3 GR झाले पूर्णपणे, की किती मुलं होती आणि किती जागा होत्या आणि किती मुली या वेटिंगवरती ठेवलेल्या किंवा प्रतीक्षा यादीमध्ये ठेवलेल्या आहेत. सो अशा पद्धतीनं एकंदरीत पोलीस शिपाई, चालक आणि कारागृह हे सगळे घटक पकडून तब्बल 4206 जागेसाठी 5853 मुलं ही वेटिंग लिस्टवरती ठेवलेले आहेत किंवा घेतलेले आहेत प्रतीक्षा यादीमध्ये. आता स्टेप बाय स्टेप यांना कसं घेणार, काय घेणार, यासाठी कशा पद्धतीने निर्णय असतील किंवा ह्यांना संधी कधी भेटणार किंवा सगळ्यात जास्त घटकामध्ये संधी कुठली असणार आहे, याचं संपूर्ण विश्लेषण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. की वेटिंग लिस्टमध्ये जी काही 5853 मुलं ठेवलेत, जसं की 2021च्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा लय मोठी भरती होती ती सुद्धा, त्याच्यामध्ये जवळजवळ 8000 मुलं आपल्या वेटिंग लिस्टवरती होती आणि त्यांचं सुद्धा मी लिडरशिप केलेलं होतं 7 ते 8 महिने. त्या मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्याच पद्धतीनं अजूनही ही पोलीस भरती संपत आली तरी सुद्धा वेटिंग लिस्ट लागत आहे 2021च्या. सो अशाच पद्धतीनं ही वेटिंग लिस्ट कधीपर्यंत असणार आहे, काय असणार आहे किंवा यातील कोणत्या घटकाला सगळ्यात जास्त संधी असणार आहे की वेटिंग खोलणार आहे, अशा पद्धतीनं जे काही प्रॉपर विश्लेषण असेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. की वेटिंग लिस्ट कधीपर्यंत असते, वेटिंग लिस्टचा रूल्स काय, नियम काय, सरकार का निर्णय घेते, अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे कधीपर्यंत वाढू शकते, याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच पद्धतीनं एकंदरीत याचा उपयोग मुलांना कशा पद्धतीने होणार आहे की एका जागी डबल सिलेक्शन झालेली, एका जागेला ट्रिपल जागा मिळालेली, पोस्ट मिळालेली मुलं जी होती त्यांच्या मार्फत 1-2 जागा ह्या मुलांना इतर मिळणार आहे आणि वेटिंग 100% उघडणार, याची नोंद घ्यायची आहे. सो अशा पद्धतीनं एकंदरीत 4206 जागेसाठी 5853 एकंदरीत पोलीस शिपाई, चालक आणि कारागृह घटकाची जी काही वेटिंग लिस्ट आहे काल रात्री 9 वाजता आलेली होती आणि काल रात्रीपासून ते आज संध्याकाळी रात्री 8-9 पर्यंत तुम्ही तुमचे काही ऑब्जेक्शन असतील की मला एवढे मार्क आहेत, माझं डेट ऑफ बर्थ ही आहे, तरी सुद्धा माझं वेटिंग लिस्टला नाव नाही आणि माझ्यापेक्षा कमी वयानं लहान आहे मुलगा मुलगी आणि माझ्यापेक्षा कमी मार्कांनी त्याचं जर लिस्ट असेल, अशा पद्धतीने काही मुलांचे प्रश्न असतात. सो अशा मुलींना विनंती करतो की तुम्ही जे काही ऑफिशियल मेल आयडी दिलेली डिपार्टमेंटची त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा, डिपार्टमेंटला कळवा. 1-2 नाही 7-8 मेसेज करा, म्हणजे ते तुमच्यापर्यंत पोहोचून जातील. सो अशा पद्धतीनं वेटिंग लिस्ट सुद्धा लागलेली आहे. आता वेटिंग लिस्टवरती किती मुलांचं सिलेक्शन होणार, काय होणार, कोणी विश्वास ठेवायचा, कोणी थांबायचं, कोणी नवीन पोलीस भरतीचं ट्राय करायचं, याचं संपूर्ण विश्लेषण याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. सो विनंती करतोय सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना की वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा येणं ही सुद्धा सोपी गोष्ट नाही. वेटिंगमध्ये ज्यांची निवड झाली त्यांची खूप खूप शुभेच्छा असतील, पण सगळ्यांची सिलेक्शन होईल असं पुढे सांगता येत नाही. लक्षात ठेवा, यातली 4 ते 5% मुलं घेतली जातील आणि बाकी सगळे परत बाहेर काढले जातील, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे अतिशय महत्वाचा विषय आहे की सर पुढची प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे वगैरे वगैरे, त्याच्यावरती महत्वाचा व्हिडिओ हा पुढचा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे विनंती करतोय की पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशीच व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि त्याच पद्धतीने टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा ह्या लिस्ट आपण टाकून दिलेल्या आहेत आणि इतर जे विश्लेषण आहे ते सुद्धा टाकून दिलेलं आहे. तुम्ही पहिला एक काम करा, या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनल दिलेला आहे. टेलिग्राम चॅनलची लिंकवर जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आमच्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी ते सांगतोय. तोपर्यंत धन्यवाद.